राजाराम साळवे मंगल कार्यालयामध्ये महाआरोग्य तपासणी शिबिर आणि ज्येष्ठांचा एक सन्मान, कलाकारांचा, शिक्षकांचा, विद्यार्थ्यांचा यांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी आम्ही पार पाडलेला आहे। आणि दुसरी जी जबाबदारी आहे ती महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष रवीजी पाटील साहेब यांना जे उपाध्यक्षपद सर्व कमिटीने मिळून आम्ही सर्व एकत्र बसून जे काही साहेबांना जे पद दिलं हे आमच्या सर्वांमध्ये झालेलं आहे आणि आनंद वाटतो का खरंच रवी पाटील साहेब या लायक आहे। आणि अग्नि सेनेचे जे माजी पदाधिकारी होते त्याचं नियोजन आम्ही केलं होतं आणि 8 दिवसापूर्वीच पाटील साहेबांकडून आम्हाला थोडंफार कल्पना आली होती आणि त्यावेळीच आम्ही जल्लोष केला होता आणि याच्याही पुढे पाटील साहेबांच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहे। त्याच्यात कोणतं स्वागत करतो, मामांना विनंती करतो। या अग्नि सेनेचे ग्रामपंचायत अध्यक्ष संतोष भाऊ यांना विनंती करतो या ठिकाणी यांचा सत्कार मी आदरणीय लालूजी दुभाषे यांना विनंती करतो डॉक्टर साहेबांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे। समाजाचे ज्येष्ठ नेते आदरणीय देवराम शेट्टी मराडे यांचा सत्कार सुरेश भाऊ आर्पेटे अग्नि सेनेच्या महिला नेत्या या ठिकाणी अग्नि सेनेचे नेते सन्माननीय सुरेश शेट्टी कडू यांचा सत्कार मी विक्रमभाऊ दुभाषे यांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे। त्यानंतर या तालुक्याचे युवा नेते आमचे मित्र आदरणीय रामदास भाऊ गवारे यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होत आहे। मी आदरणीय मच्छिंद्रजी भगत यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी रामदास भाऊंचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे। माणिकताई यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचे। त्यानंतर आदरणीय
पाथरवड समाजाच्या या ठिकाणी मी आदरणीय त्यांचा सत्कार मी अंबादाजी दुबासे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज भोसले सुद्धा उपस्थित आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे लाडके शाहीर आदरणीय बाळासाहेबजी भगत यांचे सुद्धा या ठिकाणी सत्कार होत आहे.